संगमेश्वर तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोकाट सोडलेली जनावरे दिसून येत आहेत। रस्तोरस्ती ही जनावरे छोट्या वाहन चालकांना त्रासदायी ठरत आहेत। कसबा ते फणसवणे अंतरवली नायरी दरम्यान 50 ते 60 जनावरे मोकाट असून रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत। त्यामुळे वाहन चालक बेजार झालेत। मोठी वाहने जरी समोर आली तरीही जनावरे रस्ता सोडत नाहीत। यापैकी काही जनावरे बँकेकडून कर्ज काढून घेतल्याचं म्हटलं जात आहे। अनेक जनावरांच्या कानाला टोचलेले बिल्ले दिसून येतात। त्यामुळे कामापुरता जनावरांचा वापर करणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांमधून आता होत आहे। कसबा ते फणसवणा या परिसरामध्ये उन्हाळ गुरांचं राजरोस वावर दिसून येत आहे। त्यामुळे वाहनाखाली एखादं वासरू किंवा एखादं मुख्य जनावर जाण्याची जास्त शक्यता आहे। काही गुरांच्या कानाला टोचले असल्याकारणाने बिल्ले असल्याकारणाने त्या मालकांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी वाहतूक करणारे चालक मालक करत आहेत। कसबा ते नायरी अंतरुळी फाटा या दरम्यान कमीत कमी 50 ते 60 गुरं हे उन्हाळ आहेत। या गुरांवरती आणि गुरांच्या मालकांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाहन चालकातून होत आहे। सत्यम विचारे, संगमेश्वर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।